आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी होणार, याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं, सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या, जरांगेंची भूमिका। आजच्या सभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यांनी आंतरवालीतून गाव सोडलं, येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार। तुमचा आमचा विषय बंद, चर्चा सुद्धा त्यानंतर बंद। कुणीही काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं। टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे, हा प्रयत्न चाललेला आहे। आमची मागणी चौकटी बाहेरची नाही, सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलट आहे का, जरांगेंचं अजितदादांना प्रत्युत्तर। बीडमधील सभेपूर्वी मनोज जरांगेंची विराट रॅली, जरांगेंवर हेलिकॉप्टर आणि 200 जेसीबींमधून पुष्पवर्षाव, सभेनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त। सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कमपणे उभं, मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वकिलांची फौज उभी करण्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती। समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची निष्णात फौज पूर्णपणे ताकद पणाला लावेल, पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडेल। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते, बच्चू कडूंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर होणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिर, जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी।